आज रविवार दिनांक 18 एप्रिल 2021 प्रभू श्री ख्रिस्ताच्या अतिशय मूल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. आपण आपल्या आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. मी आव्हान गीत गात आहे आणि त्यानंतर प्रारंभीची प्रार्थना करीत आहे. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी वार, टाकी माझ्या वरी वार, टाकी माझ्या वरी वार. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. मागील संपूर्ण सप्ताह तू आमचा सांभाळ आणि प्रतिपाळ केलेला आहेस. आणि बापा परमेश्वरा, आठवड्याचा पहिला दिवस प्रभुवार तू आम्हाला दिलास. आणि बापा परमेश्वरा, प्रभू श्री ख्रिस्त जो दिवसाचा उदय आणि अस्त्याच्याद्वारे गजर करविणारा देव आहे, त्याच्याच नावामध्ये आम्ही या सप्ताहाचा प्रारंभ करावा अशी कृपा दिलीस. आम्ही तुझे आभार मानतो बापा. आलेल्या सर्व भक्तांना आम्ही तुझ्या स्वाधीन करीत आहोत. आम्ही आमचा सर्व भार परमेश्वरावर, प्रभू श्री ख्रिस्तावर टाकीत आहोत. कारण बापा तसं खुलं आव्हान तू आम्हाला केलेलं आहेस. आम्ही कष्टी आहोत, आम्ही भाराक्रांत आहोत बापा, आम्ही कबूल करतो. आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेले आहोत. आम्हाला विसावा दे. आणि प्रभू, आम्ही केवळ आणि केवळ आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचाच गौरव करावा असं होऊ दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतोय की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि यावेळेला आपण गीत गाऊन देवाची उपकार स्तुती करीत आहोत.
वैरावरी न दाविले प्रभूला हृदय घ्या शोध ठेवाया करता उदारमागे या प्रिय हृदय घ्या जरा सुमित्र आहे काय करील सर्वदा सहाय प्रभू त्या खेळला तैपात्या मित्र ठरला प्रभू हृदय घ्या शोध ठेवाया करिता दुधारबारे तप्रिय हृदय घ्या त्यास आत घेतले लिखे दिलाविले जाणतो तुझा सोडीला कृपेची वेळ हिंदणे प्रभूला हृदय घ्या शोध ठेवाया करिता दुधारबारे हृदय घ्या या प्रिय हृदय घ्या या प्रिय हृदय घ्या. उभे असतानाच आपण आपला विश्वासांगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार जाहीर करीत आहोत. प्रारंभ करीत आहोत. सर्वसमर्थ देव पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया पासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आपण आळीपाळीचं शास्त्रपाठ वाचत आहोत आणि आज 16वा रविवार, संस्कार व विधी आणि निवडक शास्त्र भाग यामधून हा 16वा रविवार आणि प्रमुख विषय आहे पवित्र आत्मा व ख्रिस्ती महामंडळ. आणि आजच्या रविवारचा विषय आहे परमेश्वराचे मंदिर. प्रारंभ करीत आहोत. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहे. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह अमर देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेदीजवळ आपल्या पिलांसाठी घरटे करावयास, चिमणीस आणि कोटे बांधावयास निवडीस स्थळ मिळाले आहे. तुझ्या मंदिरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता. ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. ज्या मनुष्याला तुझ पासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनीच्या राजमार्गांचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्या झऱ्याचे स्थानच वाटते. आगोटीचा पाऊसही त्यांच्या बाधानी करीतो. ते अधिकाधिक शक्ती पावत जातात. सियोनात प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, आमची प्रार्थना ऐक. हे याकोबाच्या देवा, कान दे. देवा, तू आमची ढाल आहेस, अवलोकन कर. तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या मंदिराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते. कारण परमेश्वर देव
सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यास उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. माझ्या देवाच्या मंदिराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझवर भाव ठेवितो तो कितीतरी धन्य. आमेन. देव परात्पर स्तवा होत्या स्वर्गी भुवन तो बाप पुत्र आत्मा त्रैकालाद्या अनंतमान. आमेन. मंडळीला विनंती आहे, कृपा करून आपण खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन पहिले करीन 10वा अध्याय आणि वचने 6 ते 11 यावेळेला आपण ऐकत आहोत. पहिले करीन अध्याय 10 आणि वचने 6 ते 11. या गोष्टी आपल्याला उदाहरणादाखल झाल्या अशा हेतूने की त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तीपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. लोक खावयाला व प्यावयाला बसले, नंतर नाच तमाशा करावयास उठले असे शास्त्रात लिहिले आहे. त्यांच्यापैकी कित्येकांनी जार कर्म केले व ते एका दिवसात 23,000 मरून पडले. तेव्हा आपण जार कर्म करू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले. तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. देव बापा, वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. देव बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूयात, डोळे बंद करूयात. आपण पाळकीय प्रार्थनेमध्ये जात आहोत. यावेळेला सर्व उपस्थित मंडळीला विनंती आहे, प्रियानो, आपण सर्वांनी मिळून प्रार्थना करूयात मनातल्या मनात. आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरात कुटुंबात आहोत, तर कुटुंबातल्या एकाने प्रार्थना करायला काहीच हरकत नाही. प्रार्थनेचा विषय आहे कोविड-19. पुन्हा एकदा भारत देशामध्ये या कोरोना व्हायरसचा प्राबल्य वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये त्याचा मोठा उद्रेक झालेला आहे. त्याहूनही अधिक पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये त्याने उग्र स्वरूप धारण केलेलं आहे. आज प्रियानो, आम्ही मंडळी या नात्याने देवाच्या पुढे हजर होत आहोत. आम्ही मनातल्या मनात प्रार्थना करू किंवा आम्ही घरात आहोत तर घरातल्या एकाने जरूर प्रार्थना करावी. 2 मिनिट आपण शांत राहूयात आणि प्रार्थना करूया.
आपण प्रार्थना करूयात. पवित्र 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 परमपवित्र आणि परमोच्च ठिकाणी विराजमान असणारे आमच्या स्वर्गीय देवा, येशू ख्रिस्त आमचा प्रभू, याच्याच नावामध्ये आज आम्ही तुझा धावा करीत आहोत. देवाचे लोक या नात्याने आम्ही धावा करतो बापा. प्रभू, तुझे लोक जेव्हा तुझा धावा करतात तेव्हा तू ते ऐकतोस. हे प्रभू, मागील वर्षी नाही का तू आमचा धावा ऐकलास? आणि बापा परमेश्वरा, 2020 मध्ये या कोविड-19नी बापा परमेश्वरा जो सर्वनाश आरंभलेला होता तो तू थांबवलास. पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत झालं. पुन्हा एकदा आनंदी आनंद झालं. चर्चा सुघडली. परंतु थोड्याच दिवसात बापा परमेश्वरा पहिल्यापेक्षाही अधिक जास्त उग्र स्वरूप त्या कोविड-19नी हे बापा ह्या वर्षामध्ये धारण केलेलं आहे. प्रभू, प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे. आपल्या प्रियजनांच्या जीवाची काळजी आहे. आम्ही मोकळा श्वास घेऊ शकत नाही. आम्ही मुक्त कंठाने तुझी स्तुती देखील करू शकत नाही. आम्ही मंडळी या नात्याने एकत्र येऊ शकत नाही. आम्ही तुझ्या मंदिरामध्ये जाऊ शकत नाही. प्रभू, आज आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत बापा. तुझ्या वचनामध्ये असे अनेक प्रसंग देवाच्या लोकांवर आले, परंतु तू हस्तक्षेप केला. जेव्हा देवाचे लोक पश्चातापी झाले तेव्हा तू त्यांचा पश्चाताप स्वीकारलास आणि त्यांना सर्व अनिष्टांपासून आणि अरिष्टांपासून मुक्त केलंस. आज आम्ही देवाचे लोक या नात्याने तुझा धावा करीत आहोत बापा. आमचं सहाय्य कर बापा. हे थांबव बापा. ही महामारी थांबव. केवळ भारत देशातून नव्हे, जगातून ही हद्दपार कर बापा. पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट हे प्रभू आता बंद होऊ दे बापा. सामर्थ्य देवाचा आहे यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. प्रभू, तू शब्द मात्र बोल बापा. शब्द मात्र बोल बापा. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. प्रभू, तू आमची प्रार्थना, मंडळीची प्रार्थना ऐकलेली आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आता आम्ही आमचा आत्मा, जीव, शरीर तुझ्यासमोर सादर करीत आहोत. हे बापा, आम्हा प्रत्येकांवर तुझा विपुल आणि भरपूर आशीर्वाद दे. ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये ही भक्ती होत असताना जी प्रत्येक लहान थोर व्यक्ती या भक्तीमध्ये सहभागी सामील होत आहे, हे बापा प्रत्येकांना तू आशीर्वादाने भर. प्रत्येकांना बापा परमेश्वरा तू सुरक्षित सुखरूप ठेव. प्रत्येकांना बापा परमेश्वरा चिंता, काळजा, भय, भीती, दडपणे यापासून मुक्त कर. प्रत्येकांची काळजी वाहणारा तू देव आहेस. काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे या चिंतेपासून, काळजीपासून त्यांना मुक्त कर बापा. आमच्या महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊनचं वातावरण निर्मिती झालेली आहे आणि काही प्रमाणात ती चालू आहे. प्रभू, आम्हाला तू सांभाळ बापा. आमचा प्रतिपाळ कर बापा. हे बापा, प्रत्येकांच्या भोवती तू आपल्या दिव्यदूतांची छावणी ठेव आणि कोणताही रोग, आजारमरी, महामारी कोणाच्याही आसपास येऊ देऊ नकोस बापा. प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य
प्रीती ऐक स्थैर्य भर आणि भरत आहेस तुझे आभार मानतो का स्तुती करतो. विशेष प्रकारे या ऑनलाईन भक्तीकरिता बापा परमेश्वरा मेथोडिस्ट मराठी चर्चने जो पुढाकार घेतलेला आहे त्या चर्चवर तुझी मेहर दृष्टी मेहर नजर कर आणि प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. पास्टेड कमिटी पास्टेड कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर. बापा आम्ही मागत आहोत मेथोडिस्ट चर्च इन इंडिया बापा या संपूर्ण भारत देशामध्ये कार्य करीत आहे ते कार्य सफळ होऊ दे, पूर्णत्वा जाऊ दे. मुंबई रिजनल कॉन्फरन्स या नात्याने बापा परमेश्वरा आम्ही तुझं सेवा कार्य करत आहोत. सुवार्ता कार्य मिशनरी कार्य तू ते पूर्ण कर बापा. आम्ही तुझ्याजवळ मागत सहाय्य कर सहाय्य कर. मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन स्वाधीन आहे. मला तुझी कृपाच पुरेशी आहे. प्रभू आजची भक्ती आशीर्वादित कर. स्तोत्रे गीते आध्यात्मिक प्रबंध आम्हाला दे. प्रभू पुन्हा एकदा तू गौरीला जाऊन तुला द्या. पुन्हा एकदा आम्ही आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताकडे पाहत आहोत. बापा आम्हाला तू मुक्ततेचा आनंद दे, पूर्ण आरोग्याचा आशीर्वाद दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्यामुळे मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणे ऋण सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण उभे राहूयात. आपण यावेळेला शुभवर्तमान वाचन करणार आहोत आणि त्यानंतर देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी आणखीन एक गीत आपण गाणार आहोत. सर्वात प्रथम आपण शुभवर्तमान वाचन करूयात, नंतर गीत आपण गाणार आहोत आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे कृपा करून आपण खाली बसून घ्यावे. शुभवर्तमान वाचन मार्क शुभवर्तमान अध्याय 1 आणि वचने मार्क शुभवर्तमान अध्याय 16 आणि वचने 15 ते 18. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखनाईतांवर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील. देई बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. देई बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला उभे असतानाच आपण एक गीत गात आहोत आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. बाप सदैव म्हणावे म्हणावे. बाप सदैव म्हणावे म्हणावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. सहस्रनामे शोभती तुझला. सहस्रनामे शोभती तुझला. काय तयास करावे. काय तयास करावे.
सदैव म्हणावे. बाप चराचा तू अचराचा, बाप चराचा तू अचराचा, वेड मला नच ठावे, वेड मला नच ठावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. ख्रिस्ता द्वारा लेकरू तव मी, ख्रिस्ता द्वारा लेकरू तव मी, उमगुनी नित्य रमावे, उमगुनी नित्य रमावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. तव वात्सलता वाच म्हणे मज, तव वात्सलता वाच म्हणे मज, हे नच मी विसरावे, हे नच मी विसरावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. जिकडे तिकडे मज भावंडे, जिकडे तिकडे मज भावंडे, परके कोणी नसावे, परके कोणी नसावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. तव वात्साला साजे ऐसे, तव वात्साला साजे ऐसे, शीलमदीय असावे, शीलमदीय असावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. मजला केला तव त्या ख्रिस्ता, मजला केला तव त्या ख्रिस्ता, मी मन प्राण गणावे, मी मन प्राण गणावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. बाप सदैव म्हणावे, म्हणावे, बाप सदैव म्हणावे, म्हणावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. देई बापाला धन्यवाद. सुप्रियांनो, आपण आपल्या आजच्या संदेशाला प्रारंभ करीत आहोत. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आमच्यासाठी तू संदेश पाठवून देणारा देव आहेस.
तुझं वचन आम्हाला सांगत आहे, संदेशाचा धिक्कार करू नका. तू आम्हाला बापा परमेश्वरा विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनाने येते हा अनुभव दिलेला आहेस. आणि म्हणून बापा परमेश्वरा आज विश्वासाच्या निर्मितीमधील जो पहिला भाग वार्ता आहे म्हणजे संदेश आहे, त्याकडे आमचं लक्ष लागू दे. आम्हाला ऐकणारे कान, ग्रहण करणारी शक्ती दे, की जेणेकरून बापा परमेश्वरा पेरलेलं वचन हे 100 पट, 60 पट आणि 30 पट पीक देईल आणि विपुल फळ दिल्याने परमेश्वर पित्याचं, स्वर्गीय पित्याचं गौरव होते. आम्हाला सहाय्य कर बापा. आलेल्या प्रत्येकांना तू आशीर्वादित कर. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. देव बापाला धन्यवाद असो. प्रियांनो, आम्ही जो विषय पुनरुत्थानाच्या दिवशी म्हणजे 4 एप्रिल 2021 या दिवसापासून प्रारंभ केलेला आहे, तो विषय आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व. आणि एफिस पहिला अध्याय 20 ते 23 या वचनामध्ये आम्ही हा विषय गुंफलेला आहे. आणि त्या विषयामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्वश्रेष्ठत्व हे समजून घेत आहोत. एफिस 1:20 आणि 23 या वचनामध्ये आम्ही वाचलं होतं, त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले. त्याने सर्वांवर मस्तक कसे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे. आणि ह्या शास्त्र पाठावर आधारित आम्ही ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या संदर्भात समजून घेत आहोत. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले. मग तीच कृती कोणती होती? त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवली, तर तीच कृती कोणती होती? तर एफिस 1:19 या वचनामध्ये म्हटलेलं आहे, एफिस 1:19, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. आणि ती कृती होती परमेश्वर देवाची बलशाली पराक्रमाची कृती. आणि परमेश्वराच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीने प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं. आणि त्याने पराक्रम गाजविले. त्याने विजय मिळवला पापांवर, त्याने विजय मिळवला मरणावर, आणि त्याने विजय मिळवला त्या शैतानावर. आणि प्रियानो, त्याच कृतीमुळे, बलशाली पराक्रमाच्या कृतीमुळे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं. त्याच बलशाली पराक्रमाच्या कृतीने प्रियानो प्रभूला सर्वश्रेष्ठत्व बहाल केला. आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्व नावाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे
बसविले. प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्वश्रेष्ठत्व समजून घेणं हे फार महत्त्वाचं अगत्याचं आहे. आणि आम्ही पहिल्या संदेशामध्ये म्हणजे 4 एप्रिल 2021च्या संदेशामध्ये आम्ही पाहिलं त्याचं सर्वश्रेष्ठत्व आणि सर्व सत्ता प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आली. पुनरुत्थानामुळे देव पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला खालील सर्वश्रेष्ठत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि त्या आहेत सर्व सत्ता, सर्व अधिकार, सर्व सामर्थ्य, सर्व धनीपणा, सांप्रत आणि भावयुगातील सर्व नावाहून उंच म्हणजे स्वर्गातील देव पित्याच्या उजवीकडील जागा, सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि मंडळीचे मस्तक होण्याचा सन्मान प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आला. आणि हे आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्व श्रेष्ठत्व. आणि पहिल्या संदेशामध्ये आम्ही पाहिलं की सर्व सत्ता प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आली. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवाधिदेव म्हणून जाहीर झाला. प्रियानो, आम्ही त्या राजांच्या राजाची प्रजा आहोत, हे आम्ही कदापि विसरू नये. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जो सर्व सत्ताधारी आहे त्याच्या त्या अधिकाराचं, त्याच्या त्या सर्व सत्ताधीशाचं आम्ही फायदा करून घेतला पाहिजे. आम्ही त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ठेव म्हणजे तू आज देवाचं गौरव पाहशील. आणि आम्ही त्यामध्ये पुष्कळ गोष्टी पाहिल्या की देव आम्हाला आमच्या योग्यतेप्रमाणे आम्हाला सत्ता देतो, पद देतो, अधिकार देतो वगैरे वगैरे. आम्ही विनाकारणच त्यासाठी क्लुप्त्या, कुयुक्त्या किंवा राजकारण खेळत बसू नये. आम्ही पाहिलं की दाविदाला कशा प्रकारचं ते राज्याभिषेक झाला. मेंढरांच्या पाठीमागचा दावीद, पण त्याला कशा प्रकारे तो राज्याभिषेक झाला. आणि मग मागील रविवारी म्हणजे 11 तारखेला आम्ही पाहिलं की सर्व अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला दिला. आणि सर्व अधिकार हा समजून घेत असताना प्रियानो, आम्ही सर्व अधिकारामधील त्याचा पहिला अधिकार समजून घेत आहोत. सर्व अधिकारामध्ये सुद्धा जवळजवळ 7 अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेले आहेत, हे समजून घ्या. सर्व अधिकारामध्ये 7 अधिकार. आणि त्या सर्व अधिकारांमधील सर्वात पहिला अधिकार आहे शिक्षणाचा अधिकार, जो आम्ही मागील रविवारी पाहिला. दुसरा अधिकार आहे अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार, जो आज आम्ही पाहणार आहोत. तिसरा अधिकार आहे स्वर्गात सर्व अधिकार त्याला देण्यात आलेला आहे. मग चौथा अधिकार आम्ही पाहिला पृथ्वीवर सर्व अधिकार त्याला देण्यात आलेला आहे. हे अधिकार आम्ही पाहणार आहोत पुढे येणाऱ्या रविवारमध्ये. आणि 5वा अधिकार त्याला देण्यात आलेला आहे सैतानावरचा अधिकार. आणि 6वा अधिकार त्याला देण्यात आलेला आहे सर्व निर्मितीवरील अधिकार. आणि 7वा अधिकार त्याला देण्यात आलेला आहे संपूर्ण पवित्र शास्त्रावरील अधिकार. आणि 7 अधिकार जर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचे समजले तर लक्षात घ्या प्रियांनो, या सर्व अधिकारांवर आम्हाला आमचा हक्क सांगता येईल. आणि या अधिकारांचा आम्हाला उपयोग करून घेता येईल की ज्याद्वारे आम्ही आमचं जीवन हे आशीर्वादित करू शकतो. आणि म्हणून आज आम्ही जे पाहत आहोत ते आहे अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार. प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व पुनरुत्थानाच्या संदर्भात आम्ही पाहत असताना त्याला सर्व अधिकार देण्यात आलेला आहे. आणि दुसरा त्याचा अधिकार आहे अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार.
मार्क ऋषिवर्तमान अध्याय 1 आणि वचने 23 ते 28 यामध्ये विशेष प्रकारे प्रभूचा हा अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार सांगण्यात आलेला आहे. आणि 21 ते 28 वचने मी वाचत आहे. नंतर ते कफरनहूमास गेले आणि लागलेच त्याने शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले आणि तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार असल्यासारखा शिकवित होता. त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता. तो ओरडून म्हणाला, हे येशू नासरेतकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश कराव्यास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तूच. येशूने त्याला धमकावून म्हटले, उगाच राहा व ह्यातून निघ. तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यामधून निघून गेला. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकास विचारू लागले, हे आहे तरी काय? काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण? हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात. ही त्याची कीर्ती लागलीच गालिलाच्या चोहोकडल्या सर्व प्रांतात पसरली. प्रियनो, अशुद्ध आत्मा आणि हा अशुद्ध आत्मा सभास्थानातला अशुद्ध आत्मा आहे. आणि येशूशिवाय हा त्या सभास्थानात किती दिवसापासून राहत असेल काय माहिती. जेव्हा त्या सभास्थानात येशू आलेला नव्हता त्या दिवसापर्यंत हा अशुद्ध आत्मा सभास्थानामध्ये मस्त राहत होता. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त ज्या दिवशी आला त्या दिवशी त्याला त्रास झाला. प्रभू येशू ख्रिस्त शुद्ध आत्म्याचा, अशुद्ध आत्मा हा शुद्धतेचा. प्रभू येशू ख्रिस्त प्रकाश, अशुद्ध आत्मा अंधार. अंधाराला प्रकाशाचा त्रास होणारच, त्याला निघून जावं लागतं. प्रियानो, अंधाराची व्याख्याच ती आहे, प्रकाशाची उणीव म्हणजे अंधार. त्याला त्रास झाला. प्रभू येशू ख्रिस्त देव, अशुद्ध आत्मा हा शैतान. आणि जिथं देव आहे तिथं शैतान राहू शकत नाही. त्याला त्रास झाला, तो ओरडू लागला. अशुद्ध आत्मे सभास्थानातले ओरडतात, गोंधळ करतात, गडबड करतात, शांतता ढळवतात. लक्षात घ्या, त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला उघड करण्याचं चालवलं. तो काय म्हणाला? हे येशू नासरेतकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश कराव्यास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तूच. आमचा नाश कराव्यास आलास काय? घाबरला तो. त्याला असं वाटलं, हा आमच्या नाशाचाच दिवस आहे, शेवटचा दिवस. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार देण्यात आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार ओळखा. भूते देखील त्याला थरथर कापत होते आणि ओरडत होते.
मग जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांनी भूतांना घाबरावं का हो? अशुद्ध आत्म्यांना घाबरावं का हो? त्यांची भीती बाळगावी का हो? त्यांची भीती बाळगू नका. इस्रायल लोकांना आज्ञा होते. देवाच्या लोकांना ते काहीच करू शकत नाही. आणि या सभास्थानातला हा अशुद्ध आत्मा किती सोज्वळ असेल ना हो. कोणालाच ओळखता येत नव्हता आणि कोणालाच काही नाही, सगळं काही व्यवस्थित चाल. पण तो त्याचं काम त्या ठिकाणी गुप्त रीतीने करत होता. अशुद्ध आत्म्यांचं हे काम आहे, गुप्त रीतीने काम करायचं, गुप्त रीतीने. आणि तो करत होता. लक्षात घ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त अशुद्ध आत्म्यांवर अधिकार गाजवतो, त्यांना हकलून देतो. आज तो हकलून देईल, पण उद्या त्यांच्या न्यायाच्या दिवशी मुख श्वासाने त्यांचा नाश करणार आहे. आणि म्हणून अशुद्ध आत्म्याची, कोणत्याही अशुद्ध आत्म्याची भीती बाळगू नका. प्रियानो, भूते एवढेच अशुद्ध आत्मे आहेत असं नाही. अशुद्ध आत्मे हे निरनिराळ्या प्रकारे काम करत असतात. हा जो सभास्थानातला अशुद्ध आत्मा होता, हा शांत होता, गप्प होता. हा काही तसा गोंधळ गडबड करत नव्हता, परंतु त्याचं काम चालू होतं. आम्ही ते पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने जेवढे भूत काढली ना, ते निरनिळ्या प्रकारची होती. काही कबरांमध्ये राहणारी भूत होती, मेलेल्या माणसांमध्ये. मग काही मुके व बहिरे भूत होती. ऐकायचं नाही, बोलायचंही नाही. काही भूत ही माणसाला पाण्यात आणि अग्नीत टाकणारी भूत आहेत. काही भूत ही सैन्यच आहेत. काही भूत अशुद्ध आत्मे ही 7 भूते प्रकारात मोडतात. प्रियानो, अनेक प्रकारची भूत प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये त्याच्यासमोर आली. काही तर भविष्यवाण्या सांगायची आणि पैसे कमवून द्यायचे. परंतु एक लक्षात घ्या, अशुद्ध आत्मे हे मनुष्याचं जीवन हे सुखी करत नाहीत. ते अशुद्ध करतात आणि दुःखी, कष्टी, त्रासाने भरलेलं, त्यांच्यासाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी, सर्वांसाठी ते त्रासिक करून टाकतात. अशुद्ध आत्म्यांचं हे काम आहे. आणि आम्ही ते पाहणार आहोत. प्रियानो, अशुद्ध आत्मे कशा कशा प्रकारे काम करतात. आणि हे पहिले अशुद्ध आत्मे पहा, जादूटोना, चेटूक, मंत्र, तंत्र, भूते, पिशाच अशा स्वरूपात हे अशुद्ध आत्मे आहेत. लेवीय 19 अध्याय आणि 26 ते 28 आणि 20 अध्याय आणि 6 वचन. लेवीय 19 अध्याय 26 ते 28 आणि 20 ते 6 ही वचने. आणि इस्रायल लोकांना सक्त त्याच्या विरोधात आज्ञा होती. ती वचने यावेळेला आम्ही काढून
वाचली तर आम्हाला फार मोठा त्यातून अर्थबोध होईल. लेवीय 19 आणि त्याची 26 ते 28 वचने यावेळेला मी वाचत आहे. तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका, ही सुरुवात आहे त्या वचनाची. मग पुढे, तुम्ही काही मंत्रतंत्र करू नका व शकून मुहूर्त पाहू नका, आपल्या डोक्याला घेरा घालू नका, राखू नका, आपल्या दाढीचे कोपरे छाटून ती विद्रूप करू नका, कुणी मृत झाल्यामुळे आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा आपले अंग गोंदवून घेऊ नका, मी परमेश्वर आहे. प्रियानो, हे जादूटोना, चेटूक, मंत्रतंत्र हे जे काय आहे ना, भूते पिशाच, त्यांचं हे सगळं हे आहे. शैतान हे अशुद्ध आत्म्या अशा प्रकारचं मंत्रतंत्र, चेटूक, जादूटोना हे तर झालं स्पष्ट. पण आणखीन पुढं पहा, डोक्याला घेरा घालणे, डोक्याचे केस, आजकाल फॅशन झालेली आहे ती. केस कसे कापतात? घेरा. लक्षात घ्या प्रियानो, ही सुद्धा गोष्ट जादूटोना, चेटूक, मंत्रतंत्र याच्या संदर्भात आहे. कारण त्या काळचे जादूटोना करणारे, चेटूक करणारे, मंत्रतंत्र करणारे लोक अशा प्रकारे आपल्या डोक्याचा, आपल्या केसांचा घेरा कापत होते. देवाच्या लोकांनी असं करू नये. आपल्या दाढीचे कोपरे छाटून घेणे, विद्रूप करून घेणे आज फॅशन झालेली आहे. ख्रिस्ती लोकांना जागृत व्हा, हे अशुद्ध आत्म्याचं काम आहे. देवाच्या वचनातून आम्हाला तो जागृत करत आहे. गोंदवून घेणे, जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आमचा परमेश्वर देव म्हणून कबूल करतो तर ह्या गोष्टी करता कामा नये. त्या अशुद्ध आत्म्याचा आहेत आणि अशुद्ध आत्मा आणि शुद्ध आत्मा एकत्र राहू शकत नाही. एकत्र राहू शकत नाही. आणि कदाचित सभास्थानातील हे अशुद्ध आत्मे असतील. प्रियानो, गंभीर इशारा आहे. त्या काळी लोक येऊन मला म्हणतील, आम्ही संदेश दिले पण डोक्याचे कोपरे, डोक्याचा घेरा कापून, आम्ही संदेश दिले, आम्ही भूते घालवली पण दाढीचे कोपरे छाटून, आम्ही संदेश दिले, भूत घालवली, महत्कृत्य केली पण अंगावर गोंधून. प्रभू म्हणेल, मी तुम्हाला ओळखत नाही. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आम्ही ख्रिस्ताचे लोक आहोत. आमच्या शरीरावर ख्रिस्ताचा अधिकार आहे. मग अशुद्ध आत्म्याचं दुसरं काम बघा, दुष्ट स्वभाव. दुष्ट स्वभाव हे देखील अशुद्ध आत्म्याचं काम आहे. काही काही स्वभाव असतात खोटं बोलणे. लोकांची दिशाभूल काय केली सैतानाने माहिती का? स्वभावाला औषध नसतं, अजिबात नाही. स्वभावाला औषध आहे केवळ प्रभू येशू ख्रिस्त. तो स्वभाव कितीही दुष्ट असू द्या, पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त अंतःकरणामध्ये येतो, तो स्वभाव बदलून टाकतो आणि आम्हाला देवाचा स्वभाव प्राप्त होतो. देवाचं वचन सांगत आहे, आम्ही देवाच्या स्वभावाचे वाटेकरी बनतो. काहींचा दुष्ट स्वभाव असा असतो ना प्रियानो, लबाड बोलायचं, खोटं बोलायचं, बनवा बनवी, फसवा फसवी.
मग हेवा, राग, मत्सर, तट, फुटी, पक्षभेद हे दुष्ट स्वभाव. तुम्हाला माहिती, प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा वधस्तंभावर खिळलं, प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा वधस्तंभावर खिळलं, तेव्हा सर्व दुष्ट स्वभावांचं प्रदर्शन झालं प्रियांनो. त्याची निंदा केली, त्याचा छळ केला, त्याच्यावर खोटे आरोप लावले, त्याच्यावर नाना तऱ्हेने प्रियांनो दुष्ट स्वभावाचं प्रदर्शनच मांडलं. प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ समजून घ्या. दुष्ट स्वभाव काय काय असतो समजेल. काय सांगावं हो. पण त्याने सर्व काही सहन केलं आणि ह्या दुष्ट स्वभावावर प्रभू येशू ख्रिस्ताने विजय मिळवला. त्याला अधिकार आहे. लोक त्याच्याशी दुष्टतेने वागले, परंतु तो त्यांच्याशी दुष्टतेने वागला नाही. त्याने जिंकला त्याला. अशुद्ध आत्म्याचे तिसरे काम, वाईट सवया, वाईट व्यसने. प्रियांनो, हे जे वाईट सवय आणि वाईट व्यसने आहेत, हे अशुद्ध आत्म्याचे काम आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला जी शुद्धता प्राप्त झालेली आहे, ती शुद्धता भ्रष्ट करण्याचं काम या वाईट सवया आणि व्यसने करीत असतात. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सर्व पापापासून, सर्व अशुद्ध आत्म्यापासून कसं शुद्ध केलं? स्वतःच्या निर्दोष आणि निष्कलंक रक्ताने. आणि म्हणून प्रियानो, आम्ही या अशुद्धतेपासून दूरच राहिलं पाहिजे. ही वाईट व्यसने म्हणजे दारू पिणे, तंबाखू खाणे, गुटखा खाणे, मिसरी घासणे, तपकीर ओढणे आणि या सर्वच गोष्टी आणि आणखीनही पुष्कळ आहे. जी प्रत्येक गोष्ट आमच्या शरीराला हानी पोहोचवत असते, ती प्रत्येक वाईट गोष्ट, वाईट व्यसन हे अशुद्ध आत्म्यापासून आहे. प्रियांनो, आम्ही समजून घेतलं पाहिजे. देवाला ही गोष्ट मान्य नाही. 1 कोरिंथ 6 अध्याय 19 वचनामध्ये संत पौल 3 गोष्टी आम्हाला आमच्या बाबतीमध्ये सांगत आहे आणि तो म्हणत आहे, तुम्ही स्वतःचे मालक नाही. जेव्हा आम्ही व्यसन करत असतो ना प्रियांनो, तेव्हा आम्ही म्हणत असतो की आम्ही आमचे स्वतःचे मालक आहोत. ज्या प्रभूने आम्हाला स्वतःचा रक्त सांडून मोलाने विकत घेतलेला आहे, आम्ही त्याची सुद्धा दखल घेत नाही. इतकं क्रूरपणाचं, कृतघ्नपणाचं हे कृत्य होऊन जातं. दुसरी गोष्ट तो म्हणतो, तुमचे शरीर हे पवित्र आत्म्याचे मंदिर आहे. पवित्र आत्म्याचं मंदिर आम्ही बाजारपेठ बनवावी? पवित्र आत्म्याचं मंदिर आम्ही लुटारूंची गुहा बनवावी? मग पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त येतो, दोऱ्यांचा कोरडा करतो आणि ह्या पवित्र आत्म्याच्या शरीररूपी मंदिराला झोडून काढतो आणि शुद्ध करतो. आणि मग सुरू होतं या व्यसनांमुळे होणारे त्रास, औषध, दवाखाने, ऑपरेशन. आम्हाला हे समजतंय का प्रियांनो? आणि संत पाऊल तिसरी गोष्ट सांगत आहे, तुम्ही आपल्या शरीराने देवाचा गौरव करा. प्रियांनो, जे शरीर व्यसनामध्ये गुरफटलेलं आहे, ते शरीर देवाचा गौरव करू शकत नाही. आणि जेव्हा देवाचा गौरव होत नाही, तेव्हा आम्ही सैतानाचा गौरव करीत असतो. ज्या देवाने आम्हाला निर्माण केलं, ज्या देवाने आम्हाला विकत घेतलं, ज्या देवाने आम्हाला तारण दिलं, त्या देवाविरुद्ध आम्ही बंड करीत असतो.
हे आमचं शरीर देवाच्या गौरवाचं मंदिर आहे प्रियांनो. आमच्या दगडविटांच्या मंदिरामध्ये जर कुणी एखादी व्यक्ती सिगरेट पीत बसली तर, किंवा उभा राहून तंबाखू मळत उभा राहिली तर, किंवा हातात दारूची बाटली घेऊन झिंगत आतमध्ये आली तर आम्ही काय करू? त्या मंदिराचा आवेश आम्हाला किती ग्रासून टाकतो. अरे दगडविटांनी बांधलेल्या मंदिरात देव राहत नाही, देव राहतो या पवित्र आत्म्याच्या शरीर रूपी मंदिरामध्ये. मग आम्ही या मंदिराच्या आवेशाने ग्रासून जायला नको का? आणि अशा ह्या व्यसनांनी भरलेल्या, वाईट व्यसनांनी भरलेल्या, या अशुद्ध आत्म्याने भरलेल्या शरीराने आम्ही जो देव परम पवित्र आहे त्याचे गौरव करू शकतो का? प्रियांनो, हे अशुद्ध आत्म्याचे काम आहे. त्या सभास्थानातला तो अशुद्ध आत्मा प्रभू येशू ख्रिस्त आल्याबरोबर ओरडू लागला, गोंधळ करू लागला, गडबड खडू लागला. असे संदेश आले ना की त्या सभास्थानात, शरीररूपी सभास्थानातला तो अशुद्ध आत्मा गडबड करू लागतो, मग गोंधळ करू लागतो. मग त्याला आवडत नाही ते. आम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रियांनो, आजच प्रभू येशू ख्रिस्ताला शरण जा आणि धावा करा. प्रभू, या अशुद्ध आत्म्याच्या खालून मला मुक्त कर. या अशुद्ध आत्म्यापासून मला मुक्त कर, मुक्त कर. प्रियांनो, जेव्हा प्रभू येतो ना तेव्हा अशुद्ध आत्मे राहत नाहीत, निघून जातात. आणि मग हा चौथा अशुद्ध आत्म्याचं काम, हे अशुद्ध आत्म्याचं हे चौथं काम पहा. अन्य देव, मूर्तीपूजा, नैवेद्य, प्रसाद. 10 आज्ञांपैकी पहिल्या 2 आज्ञा परमेश्वर देवाने इस्रायल लोकांना, जे आता कनानात जाणार आहेत, त्यांना दिल्या होत्या अन्य देवांच्या बाबतीत. आणि पुढील 2 आज्ञा जिवंत देव परमेश्वर त्याच्या बाबतीत दिल्या होत्या. आणि अशा एकूण 4 आज्ञा, 10 आज्ञांपैकी 4 आज्ञा देवाबाबत होत्या. प्रियांनो, देवाला अन्य देवांची चीड आहे. कारण परमेश्वराविरुद्ध अन्य देव उभा करणे हे अशुद्ध आत्म्याचे काम आहे. आणि तो अशुद्ध आत्म्यांचा मालक, धनी कोण आहे? शैतान. तो काय म्हणाला? परमेश्वरापुढे उभा राहून काय म्हणाला? मी देवासमान होईन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या परीक्षेत तो म्हणाला, मला नमन कर. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे देवाला अन्य देवांची एवढी चीड का आहे? मूर्तीपूजेची एवढी चीड का आहे? प्रारंभी देवाने आदामाला निर्माण केलं, तो प्रसंग डोळ्यापुढे आणा. देवाने चिखल तयार केला, मातीचा चिखल तयार केला आणि त्या चिखलाचा आदाम घडला. आता ही मूर्ती आहे, हिच्यात श्वास नाही, हिच्यात प्राण नाही, हिच्यात आत्मा नाही, ही केवळ एक मूर्ती आहे. परंतु परमेश्वर देव आहे की जो अशा प्रकारे ह्या मातीच्या गोळ्यामध्ये श्वास फुंकतो आणि तिला जीवधारी बनवतो, जीवधारी बनवतो. परंतु शैतान तीच कृती करतो
मातीच्या मूर्ती बनवतो आणि माणसाच्या कल्पनेत त्यांना जिवंत करतो. त्या जिवंत नसतात, त्यांना डोळे असतात पण दिसत नाही, त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही, त्यांना हात आहेत पण स्पर्श करता येत नाही, पाय आहेत चालता येत नाही. आणि हा अशुद्ध आत्मा मनुष्याच्या मनावर सायकॉलॉजी करतो की ते जिवंत आहे, जिवंत आहे. आणि त्याचं भय निर्माण करतो अंतःकरणामध्ये. परंतु ते काहीच करू शकत नाहीत. ते जिवंत नसतात, त्यांना काहीही करण्याचं काहीही बळ नसतं. प्रियानो, लक्षात घ्या, देवाला म्हणून चीड आहे मूर्तीपूजेची. मूर्ती तर बनवू शकता पण त्याला जिवंत करू शकत नाही, त्याच्या श्वास फुंकू शकत नाही, प्राण देऊ शकत नाही, त्याला आत्मा देऊ शकत नाही. मग शैतानाने एक ट्रिक केली, मी देवासमान होईन. माणसाच्या कल्पनेत त्यांना जिवंत बनवतो. प्रियानो, सैतानही तेजस्वी देवदूताचं सोंग घेतो. सैतानही स्वतःला देव म्हणून घेत असतो. स्वतःला देव म्हणून घेण्याची त्याला तहान लागलेली आहे. प्रियानो, इस्रायल लोकांवर जशी विपत्ती आली तशी जगातल्या कोणत्याही राष्ट्रावर आलेली नाही. दानियल असं स्पष्ट सांगत आहे. मग इस्रायल राष्ट्रावर एवढी आपत्ती येण्याचं कारण काय? हेच अन्यदेव, हेच अन्यदेव. 490 वर्ष देव वाट पाहत होता की ते माझ्याशिवाय अन्य देवांच्या पाठीमागे जाणार नाहीत. परंतु 490 वर्ष या इस्रायल लोकांनी देवाची परीक्षा पाहिली आणि शेवटी देवाने त्यांना 70 वर्षांच्या बाबेलच्या बंदिवासात पाठवलं, जिथं त्यांना बळजबरीने मूर्तीपूजा करावी लागली. दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो असे 4 तरुण होते. मरणाचा प्रसंग आला तरी त्यांनी मूर्तीपूजा केली नाही, अन्य देवांची पूजा केली नाही. पण देवाने त्यांचा सांभाळ केला. देवाने, जिवंत देवाने त्यांचा सांभाळ केला. आणि जेव्हा हे लोक बंदिवासातून आले ना प्रियांनो, तेव्हा पुन्हा फिरून त्यांनी मूर्तीपूजेचं नाव देखील घेतलं नाही. आज यहूदा राष्ट्र मूर्तीपूजेचं नाव सुद्धा घेत नाही. ख्रिस्ती लोक सुद्धा पूजा करतात अन्य देवांसाठी. क्रॉसची पूजा, येशू ख्रिस्ताच्या फोटोची पूजा, मरियेच्या फोटोची पूजा, यौसेपाच्या फोटोची पूजा, प्रेषितांच्या फोटोची पूजा ख्रिस्ती लोक करतात. हे अशुद्ध आत्म्याचं काम आहे. लक्षात घ्या प्रियांनो. मग काही लोक म्हणतात आम्ही अशा प्रकारे पूजा करत नाही फोटोची वगैरे, परंतु ते व्यक्तिपूजा करत असतात. व्यक्तिपूजा, एखादी व्यक्ती त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची झालेली असते व्यक्ती, पण हे अशुद्ध आत्म्याचं काम आहे. अशुद्ध आत्म्याचं हे 5वं काम. अशुद्ध आत्म्याचं हे 5वं काम. पाप, अपराध, दुष्कर्म. प्रियांनो, अशुद्ध आत्म्याचे पाप, अपराध, दुष्कर्म, मोह. प्रियांनो, आम्ही हे अशुद्ध आत्म्याचे काम का पाहत आहोत? कारण प्रभू श्री ख्रिस्ताला या सर्व अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार आहे. आज जो कोणी प्रभू श्री ख्रिस्ताचा धावा करेल, प्रभू श्री ख्रिस्त त्याला मुक्त करेल त्या अशुद्ध आत्म्याच्या सत्तेखालून. प्रियांनो, पाप
हे अशुद्ध आत्म्याचं काम आहे. जेव्हा आदाम आणि हवा यांनी फळ खाल्लं तेव्हा त्यांनी अशुद्ध आत्म्याच्या भूलथापेमुळं खाल्लं असं स्पष्ट त्यांनी सांगितलं. भुरळ घातली मला. आणि हा अशुद्ध आत्मा भुरळ घालतो प्रियानो, भुरळ, आणि पाप करून घेतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त सर्व पापापासून आम्हाला शुद्ध करते. आणि अशुद्ध आत्म्याचं हे 6 काम पहा: जार कर्म, व्यभिचार, काम वासना. हे अशुद्ध आत्म्याचं काम आहे. जार कर्म, व्यभिचार, काम वासना, कुवासना. नोहाच्या जगाचा नाश, सदोम गोमोराचा नाश, ही उदाहरणं आमच्या डोळ्यापुढं आहेत. ती केवळ ह्याच्यामुळेच झालेली आहेत. चार कर्म, व्यभिचार, काम वासना ह्यामुळे. आणि ह्याही जगाचा अग्नीने नाश होणार आहे तो ह्याचमुळे. जार कर्म, व्यभिचार आणि काम वासना. प्रियानो, आज अशुद्ध आत्मा कसं काम करत आहे माहिती आहे? टीव्ही, मोबाईलद्वारे काम करत आहे. हे जार कर्म, व्यभिचार, काम वासना पेरण्याचं काम हे टीव्ही, मोबाईल आणि त्यावरच्या सिरियल, सिनेमे आणि त्यावरच्या घाणेरड्या गोष्टी ते काम करत आहे. आम्ही दूर झालो पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त हा समर्थ आहे, त्याला अधिकार आहे. जर आम्हाला यापासून दूर होता येत नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताचा धावा करा. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो या अशुद्ध आत्म्यावर विजय मिळवलेला आहे. तो बोलतो आणि अशुद्ध आत्मे निघून जातात. आणि शेवटी 7वी गोष्ट आहे अशुद्ध आत्म्याच्या कामाची, देहाची कर्मे, जगिकता, दैहिकता आणि या सर्वच गोष्टी हे अशुद्ध आत्म्याची कामं आहे. गलती 5वा अध्याय 19 ते 22 या वचनामध्ये स्पष्ट सांगितलेले देहाचे कर्मे तर उघड आहे. जार कर्म, अशुद्धपणा, काम वासना, कुवासना, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगीलपणा आणि अशा इतर सर्व गोष्टी. संत पौल म्हणतो यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलेलं होतं, पण आता पुन्हा सांगतो की अशा गोष्टी करणाऱ्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही, कारण त्या अशुद्ध आत्म्यापासून आहेत. प्रियानो, आत्ताच समय अनुकूल आहे. आम्ही जर प्रभूचा धावा केला तर लक्षात घ्या, अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. आम्ही ख्रिस्ती आहोत या गफलतीमध्ये राहू नका. परंतु जर आम्ही अशुद्ध आत्म्याच्या त्या बंधनामध्ये अडकलेले आहोत तर प्रभू येशू ख्रिस्ताला त्या अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार आहे. फक्त भूत आणि पिशाच हे अशुद्ध आत्मे नाही, तर अशुद्ध आत्मे हे आहे आणि ते शैतानापासून आहे. आम्ही ओळखलं पाहिजे. देवबापाला धन्यवाद असो ज्या परमेश्वर देवाने पुनरुत्थानाच्या द्वारे बलशाली पराक्रमाच्या कृतीने प्रभू येशू ख्रिस्ताला अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिलेला आहे. त्या परमेश्वर देवाला आम्ही मान, महिमा, गौरव जी सदा सर्व काळ त्याची आहे त्याला अर्पण करीत आहोत आणि प्रभूचं गौरव करीत आहोत. धन्यवाद. देवबापाला मान, महिमा, गौरव. आमेन. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आज आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताला अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिलेला आहेस बापा. आज आमच्यामध्ये जर काही अशुद्ध आत्म्याचं काम असेल तर आम्ही तुझा धावा करतो बापा. आम्हाला मुक्त कर, तारण दे. हे प्रभू, आमच्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. देवाला पाहता येईल असं शुद्ध अंतःकरण तू आम्हाला दे. देवाबाबत आणि माणसाबाबत आमचं मन शुद्ध कर. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. धन्यता आणणारा प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणून एक आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. ही वेळ दानार्पणाची आहे आणि आपण दानार्पणाकडे जात आहोत. गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. प्रारंभीची प्रार्थना. प्रेमळ देवा परमेश्वर बापा,
आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. आजची भक्ती दिलीस, ऑनलाईन भक्ती दिलीस प्रभू बापा परमेश्वरा. आणि तू आपलं गौरव घराघरामध्ये, कुटुंबामध्ये किंवा तुझ्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती जेथे कोठे आहे त्या प्रत्येक ठिकाणी तू करून घेतलेला आहेस. संपूर्ण सृष्टीला आज अशा प्रकारे सुवार्तेची घोषणा होत आहे, यातच आम्हाला आनंद आहे. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो की प्रत्येक तुझं कार्य पूर्ण करत असताना बापा आम्हाला निधीची आवश्यकता आहे. ती निधी देखील तू आम्हाला पुरवित आहेस. आणि बापा परमेश्वरा, तू आपल्या लोकांच्या अंतकणाला स्पर्श करून संतोषाने देणारा देवाला आवडतो. या आव्हानाने बापा तू त्यांना देण्याची बापा विशेष कृपा पुरवतोस. तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आजचं दान बापा परमेश्वरा तुझी मंडळी दान कोशामध्ये जमा करणार आहे. बापा त्यांना देता येऊ दे आणि तुझं गौरव तू करून घे. धन्यता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करीत आहोत. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, त्याला उणे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उणे रे कशाचे. हीन दीन वृत्ती मेली समर्थता तेथे भरली, हीन दीन वृत्ती मेली समर्थात तेथे भरली. दिव्य स्फुरे अवनी दिपली, मुळचे तेजाचे, त्याला उणे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उणे रे कशाचे. हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला, हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला. धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे तुझला, भय रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उणे रे कशाचे, त्याला उणे रे कशाचे. आपण दानावर आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. ख्रिस्तार्पणमस्तु. होय बापा परमेश्वरा, आम्हाला देवाला अर्पणे आणत असताना हर्षाने आनंद होतो. आणि बापा परमेश्वर, आज मंडळीने तुझ्यावरील प्रीती आणि विश्वास प्रगट केलेला आहे या दानाच्या द्वारे. प्रभू तू स्वीकारून घे, आशीर्वादित कर. ज्यांनी दिलेला आहे त्यांना, त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या कमाईला तू आशीर्वादित कर, बरकतीचे आशीर्वाद दे. आणि बापा परमेश्वर, हे दान तू शुद्ध पवित्र अशा प्रकारचं कर की जेणेकरून बापा अनेकांच्या उद्धारासाठी, तारणासाठी त्याचा उपयोग होईल. बापा सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. हेतवर सहाय्य केलंस, आमचा सामा प्रतिपाळ केलास. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आता आठवडाभर आमच्याबरोबर राहा प्रभू. तुझ्या देवदूतांची छावणी ठेव.
सर्व रोग आजारमध्ये महामारी यापासून आम्हाला दूर ठेव. ए प्रभू, चिंता, काळजा, भय, भीती, दडपणे यापासून तू आम्हाला मुक्त कर. आम्ही तुझ्याजवळ मागतो. संपूर्ण आठवडा तू आमच्याबरोबर आहेस आणि तुझी इच्छा असली आणि बापा परमेश्वरा या आठवड्यात जर तू आला नाहीस तर पुढील रविवार अशाच प्रकारे तू आम्हाला तुझ्या भक्तीसाठी दे. धनता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. आपण देवबापाचा आशीर्वाद मागूयात. आणि आता मेंढरांचा महान मेंढरा आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला सवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना चिडे सरो हे चिंतनी, देह झिजो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.